थोडं असं करूयात म्हणजे आपण दोघी हॅलो आहे ना लाईव्ह. नमस्कार नमस्कार, लवकर लाईव्ह या सगळ्यांनी. आज माझ्याकडे माझी मैत्रीण आलेली आहे, थोड्या गप्पा मारायच्या तुमच्याशी. तुम्हाला हा प्रश्न पडला असेलच की आम्ही दोघी एकत्र काय करतोय. सायली ताई तुम्हाला लवकरच सांगेलच की आम्ही एकत्र काय करतोय ते. तोपर्यंत आपण सगळ्यांसाठी वाट पाहूयात की सगळे येत आहेत का, जॉईन होत आहेत का. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की प्रियानी सगळ्यांना किती त्रास दिलेला आहे, एस्पेशली मला किती त्रास दिलेला आहे. आणि आता फायनली मी आणि माझ्या 12 मैत्रिणी, आम्ही 13 जणी मिळून आता प्रियाचं एक एक रूप आमच्या अश्विन भाऊजींसमोर आणणार आहोत आणि तिला फायनल काही ती शिक्षा देणार आहोत. आणि त्यासाठी माझी पहिली मैत्रीण ऊर्जा माझ्या मदतीला आलेली आहे आणि तिची मला खूप जास्त मदत झालेली आहे. काय केलंय ऊर्जानी येऊन हे तुम्हा सगळ्यांना कळणारच आहे. आणि खूप मोठी, म्हणजे तुम्ही प्रोमोज आता बघतच आहात, त्यातलीच पहिली मदत मला ऊर्जाने केली आहे. तर ऊर्जा, सगळ्यात आधी तर तुझे खूप खूप आभार. थँक्यू. आणि तू काय सांगशील की काय सांगशील म्हणजे एकूण ही केस कशी होती? मला खरं तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे ही. आणि कुठल्याही वकिलाला, जसं एखादा निर्दोष माणूस त्याला जर शिक्षा होत असेल तर कुठल्याही वकिलाला त्याची एक चीड असते किंवा राग असतो. आणि मला असं वाटतं की ते ॲग्रेशनच त्याला मदत करतं ती केस लढायला. आणि जो कोणी माणूस सत्याच्या बाजूने असतो तो हे सहन करूच शकत नाही. तर मला असं वाटतं की ह्या केसमध्ये ऊर्जाचं ते झालेलं आहे की तिला माहिती आहे की अर्जुन दादा हा निर्दोष आहे आणि तो एका चुकीच्या केसमध्ये म्हणजे त्याला अडकवल्या गेलेलं आहे. तर आता ती तिच्या परीने लिगल मॅटरमध्ये मदत करणार आहे सायली ताईची. आणि ती मदत करायला मला खरं तर खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी विजय हा सत्याचाच होतो. एकदम बरोबर, एकदम. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना बघायला खूप मजा येणार आहे की पहिली म्हणजे केस किंवा पहिली मदत मला कशी मिळाली ऊर्जाची. आणि आम्हाला पण तसं बघायला गेलं तर खूप छान वाटलं, कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. आणि अर्जुनवरती, तुम्हा सगळ्यांचे अर्जुन सर आणि लाडका अर्जुन यावरती खुनाचा आरोप होता आणि त्यातनं त्याला कसं बाहेर काढते ऊर्जा, ही केस करण्यासाठी ती इथे आली होती. त्याचं पहिलं हिअरिंग होतं आणि आम्हाला खूप मजा आली हे सगळं करताना. आणि शेवटी प्रियाचा हरलेला चेहरा बघायला आम्हाला जितकी मजा आली तितकीच मजा तुम्हाला पण येणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरलं तर मगचे एकही एपिसोड मिस करू नका. आता सगळ्यांची जी इच्छा होती की प्रियाला धडा शिकवा, तिला जेलमध्ये पाठवा, तिला शिक्षा द्या, तर आता सुरुवात झालेली आहे प्रियाचं रूप सगळ्यांसमोर आणण्याची. त्यामुळे तुम्ही एपिसोड्स मिस करू नका. हो, मी तन्वी आहे. एकदा का प्रिया कोण आहे हे सगळ्यांना कळल्यावर हे पण सगळ्यात म्हणजे लवकर सगळ्यांसमोर येणारच आहे. तुमच्या सगळ्या इच्छा सगळ्या लवकर पूर्ण होणार आहेत. मी आता सगळं सांगू नाही शकत, पण हो, होणार आहे. तुम्ही दोघी आधीपासूनच फ्रेंड्स आहात का? नाही, आज आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि पहिल्यांदा बोललोय. म्हणजे खरं तर आमचा सेट बाजूबाजूला आहे, कारण त्यांच्याही मालिकेमध्ये तुम्हाला कोर्ट आणि पोलीस स्टेशन दिसत राहतं, आमच्याही मालिकेमध्ये तुम्हाला कोर्ट आणि पोलीस स्टेशन दिसत राहतं. तर आमचे लोकेशन्स तसे बाजूबाजूला होते. आम्ही असं येता जाता इंटरॅक्ट करायचो. पण आज मला वाटतं की आज आम्ही खरं तर ह्या निमित्तानेच मैत्रिणी झालो. थँक्यू ऋतुजा म्हणती ऑल दी बेस्ट टीम. थँक्यू, खूप गरज आहे, कारण रोज तुमच्यासमोर आम्ही उत्तम एपिसोड्स आणण्यासाठी खूप मेहनत करतोय सगळ्या टीम्स. आता ही पण तिचं शूट तिकडचं करून आमच्या शोमध्ये आली इथे शूट करायला, त्यामुळे सगळीकडनंच खूप धावपळ आणि खूप मेहनत सुरू आहे. तर प्लीज एपिसोड्स मिस करू नका तुम्ही. प्रियाला चांगली शिक्षा मिळायला पाहिजे. मिळणार आहे, तिला चांगली खूप मोठी शिक्षा मिळणार आहे. तिचे 3-13 वाजणार. 3-13.
ऊर्जा, तू काय सांगशील सगळ्यांना एपिसोड्स आणि ह्याबद्दल एकूण? मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट हीच करते की एकही एपिसोड मिस करू नका, कारण आता प्रियाचं चक्र पूर्णपणे फिरलेलं आहे आणि तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. आणि ऊर्जाने खूप मोठी मदत केली आहे आम्हाला. तर खरं तर मला वाटतं ही कॉन्सेप्टच खूप चांगली आहे की 13 जणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन प्रियाला म्हणजे धडा शिकवणार आहेत. तर मला असं वाटतं की आणि प्रत्येक जण ही सायलीताईची मैत्रीण दाखवली गेलेली आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने तिला मदत करणार आहे. सो हे पण मला असं वाटतं की मला पण उत्सुकता आहे की बाकी सगळ्या जणी कुठल्या पद्धतीने सायलीताईची अर्जुन दादाची मदत करणार आहे. आणि मला तर मदत करून खूप मजा आली खरं तर, आणि त्यानिमित्ताने ती पण माझी मैत्रीण झाली. पण हे सगळं तुम्हाला बघायला पण तेवढंच इंटरेस्टिंग वाटणार आहे की कोण कुठल्या पद्धतीने सायलीताईची मदत करणार आहे. सो मला असं वाटतं की त्यामुळे येणारे सगळेच एपिसोड्स हे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. तर तुम्ही अजिबात मिस नका. आणि प्रत्येक येणाऱ्या एपिसोडमध्ये माझी एक मैत्रीण येऊन खुलासा करणार आहे. त्यामुळे हे सगळं खूप छान आणि बघण्यासाठी खूप एक्साइटिंग असणार आहे. तर एकही एपिसोड मिस करू नका. आणि ठरलं तर मग वर जसं प्रेम करताय तसंच प्रेम करत राहा. वचन दिले तुम्हाला, वरती पण प्रेम करत राहा आणि बघत राहा स्टार प्रवाह. थँक्यू सो मच. थँक्यू.